पण मी ट्रॅव्हल का म्हणतो? कंटेंट क्रिएशन सोबत ह्याचा काय संबंध? बघा, ज्या वेळेपर्यंत तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग एन्व्हायर्नमेंटमध्ये असेल, तेव्हापर्यंत तुम्हाला तीच फ्रिक्वेन्सीचे विचार आणि थॉट येणार. लोकं दिसणार, तुमच्या ओव्हर टॉक्स होणार, सेल्फ टॉक्स होणार. कधी-कधी आपण खूप सेल्फ डाऊटमध्ये जातो. मात्र, मात्र, मात्र जेव्हा तुम्ही बाहेर निघता आणि ट्रॅव्हल करता कुठे, तेव्हा तुमच्या अवतीभावतीचे सगळं काही बदललंय. सगळेच नवीन डेटा पॉइंट्स आहे. लोकांपासून, रंगांपासून ट्रॅफिक सिग्नलपर्यंत सगळं काही बदललंय. या नवीन इकोसिस्टममध्ये तुमची ओल्ड आयडेंटिटी, जुनी आयडेंटिटी कोणालाच माहीत नाही. तर तुम्ही कोणीही राहू शकता यामध्ये. तुम्ही दर मिनिटाला जर एक नवीन स्ट्रेंजरला भेटते आणि त्यांना इंट्रोड्यूस करते, "हां, मी कंटेंट क्रिएटर आहे. मी हे बनवतोय किंवा मी नवीन काय आहे?" आणि तर ते तुमच्यावर बिलीव्ह करेल. तर ह्या एन्व्हायर्नमेंटमध्ये नॅचरली नवीन बनणं सोपं होऊन जातं. त्यामुळं मी म्हणतो ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हलसोबत तुम्ही जेव्हा नवीन कल्चर, लोकं बघताय, तेव्हा तुम्ही त्यांचा थॉट प्रोसेससुद्धा बॉरो करून घेताय. तुम्ही त्यांची भाषासुद्धा बॉरो करताय. एक प्रकारची बॉडी लँग्वेजसुद्धा बॉरो करताय. आणि ते सगळं घेऊन तुम्ही एक नवीन आयडेंटिटी निर्माण करताय. फॉर एक्झाम्पल 10 वर्षापूर्वी जेव्हा मी मुंबईत राहायचो, तेव्हा मी लूज टी-शर्ट्स घालायचो. मला स्नीकर्स घालायला आवडायचे. एक पर्सनॅलिटीसारखं काही नव्हतं, पण तेव्हा कॉलेज हां, ठीक आहे, कूल दिसतंय. मात्र, मात्र जेव्हा मी न्यूयॉर्कला गेलो उच्च शिक्षणासाठी आणि जॉबला लागलो, तर ती ट्रेन राईड होती माझी घरापासून ऑफिसपर्यंतची. तेव्हा मला खूप सारे लोकं दिसायचे आणि खूप साऱ्या लोकांनी खूप काही भारी-भारी घातलेलं असायचं. कोणाचे बुटं आवडायचे, कोणाची बॅग, कोणाचा सूट, कोणाचा शर्ट, कोणाचा टाय, तर कोणाची पूर्ण पर्सनॅलिटी. ह्या सगळ्या ट्रेनच्या राईडमध्ये खूप सारे लोकांचे शब्द कानावर पडायचे, की लोकं काय बोलतायत, कसं बोलतायत. तुम्ही न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी जेव्हा चालून जात असता, तेव्हा खूप सारे वेगळे-वेगळे भाषा, डायलेक्ट्स, बॉडी लँग्वेज, पर्सनॅलिटी, स्टाईल तुम्हाला पाहायला भेटते. मग मी हळू चूज करत गेलो. अरे, हे भारी आहे, हे भारी आहे, हे भारी आहे, हे भारी आहे. ते सगळं भारी-भारी करता-करता एक आपली पर्सनॅलिटी बनवली. आणि वयाच्या 30व्या वर्षी जेव्हा मी म्हणतोय, की मला काही नवीन करायचंय बिकॉज ही जी नवीन आयडेंटिटी आहे, इट डझंट वॉन्ट किंवा ह्या नवीन आयडेंटिटीला जुन्या आयडेंटिटीची स्टोरी बुक नकोय. ह्या नवीन आयडेंटिटीला स्वतःची एक नवीन गोष्ट पाहिजे. नवीन स्टोरी पाहिजे. नवीन काहीतरी करायचंय. आणि हाच एक फरक असतो किंवा हीच एक गोष्ट असते जी तुम्हाला चेंज करायला भाग पाडते. ह्यामध्ये भरपूर वेळेस मी पाहिलंय, की तुमचे जवळचे जे असतात, त्यांना तुमची साथ द्यायची, पण त्यांना कळत नाही, की कशी साथ देऊ? बिकॉज नाऊ तुम्ही त्यांच्या एक्झिस्टिंग सिस्टमच्या बाहेर पडले. लाइक यू आर अ होल न्यू पर्सन. आणि ट्रॅव्हलची अजून एक गंमत म्हणजे अशी, की जेव्हा तुमची ही पर्सनॅलिटी, ट्रॅव्हल, पीपल, कल्चर हे सगळं नवीन-नवीन तुम्हाला पाहायला भेटतं. तेव्हा तुम्ही मागे वळून बघता. मागे वळून बघितल्यावर तुम्ही म्हणता, की तुम्ही कोणत्या कल्चरमधून आले आहे? तुमचे काय सोशल कंडिशनिंग आहे? तुमचे काय अपब्रिंगिंग राहिली आहे? आणि जर तुम्हाला काही गोष्टी दुसऱ्या देशांचे आवडतात आणि तुम्हाला वाटतं, की हे माझ्या एक्झिस्टिंग गोष्टीमध्ये अटॅच होऊ शकतं, तर खूप चांगलं आहे. का नाही? असं मी विचारतो. आता कंटेंट क्रिएशनवर येऊया. बाय द टाईम तुम्ही हे स्वतः एक्सपिरियन्स करताय आणि कुठे एक्झिबिट नाही करत आहे. एक्झिबिट म्हणजे एक्सप्रेस किंवा डॉक्युमेंट नाही करत आहे. तेव्हापर्यंत ती तुमची सोलो जर्नी राहते. पण, पण कंटेंट क्रिएशन म्हणजे पाहायला गेलं तर एक प्रकारचा डॉक्युमेंटेशनच आहे. ते तुम्ही YouTube
Instagramवर करू शकता किंवा Medium, LinkedInवर जाऊन लिहू शकता आणि तुम्हाला ज्या प्रकारचं डॉक्युमेंटेशन आवडते, तो प्लॅटफॉर्म चूज करा. कोणाला बोलायला आवडते तर कॅमेरा उचला, बोलायला सुरू करा. कोणाला लिहायला आवडतंय तर त्या प्रकारचे सोशल मीडियावर जा आणि लिहायला सुरू करा. कारण की, कारण की, कारण की डॉक्युमेंटेशनमध्ये एक स्टेट ऑफ फ्लो लागते तुम्हाला. आता तुम्ही ट्रॅव्हल करताय तर तुम्ही एक फ्लो स्टेटमध्ये ऑलरेडी आहात. पण तुम्हाला जर मी काही गोष्ट दिली जी तुम्हाला आवडत नाही, तर तुम्ही बाहेर पडणार त्याच्या. तर आपल्याला काळजी घ्यायची आहे, की ही ट्रॅव्हल स्टेट आणि ह्यापुढे लागणारं डॉक्युमेंटेशन हे वन युनिटसारखं काम करतंय. आणि ह्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओजतर्फे मदत करू इच्छितो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलाय तर धन्यवाद इथपर्यंत राहण्यासाठी. जर तुम्हाला हा कोणी शेअर केलाय किंवा सोशल मीडिया अल्गोरिदम्सनी सजेस्ट केला आहे, तर मंडळ आभारी आहे.